तिकडे जे काही छोटे मोठी मराठी माणसं आपले रोजीरोटी चालवत होते ना, त्यांना तुम्ही दहिसरला, ज्याची पानाची टपरी होती त्याला दहिसरला 6व्या माळ्यावरती घर दिलं. म्हणजे कोर्टाला देण्यासाठी पूर्ण धाम दाम दंड भेद काढून माणूस उद्ध्वस्त केला. काय गरज आहे? ह्या ज्या व्यासपीठावर आपण उभे आहोत ना, हे आरोप प्रत्यारोप करण्यासाठी आपल्याकडे बाहेर भरपूर व्यासपीठ आहेत. पण ह्या व्यासपीठावर ना जर आपण मराठी माणसासाठी काय करू शकलो, मराठी माणसाच्या घरांसाठी काय करू शकलो. आता तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंट कॉलनीचा विषय, मला तुम्ही सांगा की गव्हर्नमेंट कॉलनीचा विषय 2005ला ज्यावेळेला गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये पाणी घुसलं, त्या प्रत्येक अधिवेशनापासून मी 2004ला आमदार झालो, एकही अधिवेशन असे नाही की ज्या अधिवेशनामध्ये मी सरकारी कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न मांडला नाही. आज 96 एकरची जागा रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे. मी ज्या वेळेला मंत्री होतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि माझं ज्या वेळेला बोलणं झालं होतं त्यावेळेला सांगितलं होतं की एक जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढीच जागा तुम्ही द्या, बाकीची जागा सरकारला वापरू देत. आज 96 एकर मधली जागा 30 एकर जागा आपण कोर्टाला दिली. माझी जागा कोर्टाला देण्याच्या बद्दलचा माझा आक्षेप नाहीये. कोर्टाला तुम्ही दिलीत जागा, कोर्टाच्या आदेशाने तुम्ही सगळ्यांना तिकडे बुलडोजर लावून साफ केले. तिकडे जे काही छोटे मोठी मराठी माणसं आपले रोजीरोटी चालवत होते ना, त्यांना तुम्ही दहिसरला, ज्याची पानाची टपरी होती त्याला दहिसरला 6व्या माळ्यावरती घर दिलं. आता 6व्या माळ्यावरती तो माणूस पाण्याची टपरी चालवणार आहे का? त्याची सँडविचची गाडी होती, त्याला 5व्या माळ्यावरती दिला. म्हणजे कोर्टाला देण्यासाठी पूर्ण धाम दाम दंड भेद काढून माणूस उद्ध्वस्त केला. काय गरज आहे? पुन्हा मी ज्या वेळेला हा विषय सतत मांडत होतो, महसूल मंत्री त्यावेळेला तत्कालीन महसूल मंत्री दादा आपले पाटील, चंद्रकांत पाटील यांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. ज्या समितीने एक रिपोर्ट आम्ही सबमिट केला होता. कारण हा विषय 2008 पासून आम्ही सतत लावून धरलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांकडे आम्ही एक आराखडा सादर केला होता, ज्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या मालकीच्या हक्काची घरं देऊ शकतो याचं प्रेझेंटेशन दिलं होतं. आणि 33% जो कायदा होता त्याच्याप्रमाणे आम्ही ते बसवलं होतं. कारण विलासरावांनी तेव्हाच तो गिरण्यांसाठी बनवला होता. आम्ही सांगितलं होतं गिरण्यांसाठी बनवलाय, याला याच्यात घ्या आणि गव्हर्नमेंट कॉलनीला पण द्या. त्याची चर्चा गेले कित्येक वर्ष चालू आहे. आम्ही सरकारमध्ये असताना मी प्रयत्न केला, कॅबिनेट नोट आणली, प्रयत्न केला, जागा आयडेंटिफाय केली. ज्या वेळेला मला माहिती आहे की आता जागा देऊ शकतो, पुन्हा त्यांची मागणी काय, फुकट नकोय. जे 35-40 वर्ष सरकारची सेवा करतायत, सरकारसाठी राबतायत. मी सरकारी कर्मचाऱ्याचा मुलगा नाही, परंतु प्रत्येक इथे येणाऱ्या आमदाराचं एक स्वप्न असतं की माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये मी काहीतरी एक असं काम करीन की ज्याचा आमदारकी मला सफल झाल्यासारखी वाटेल. आणि माझ्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना तिथे जर मालकीची घरं मिळाली तर ही माझ्या आमदारकीचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे असं मी समजतो. आणि प्रत्येक अधिवेशनात मी भांडलो, प्रत्येक अधिवेशनात मी संघर्ष केला, रस्त्यावर संघर्ष केला, अटक झाली. माझ्याबरोबर भाई गिरकर होते, माझ्याबरोबर आशिष शेलार होते, माझ्याबरोबर विनोद तावडे होते. आम्ही सगळ्यांनी लढा दिला. असं नाही की भारतीय जनता पक्ष माझ्याबरोबर नव्हता. उद्धव ठाकरे साहेब आले होते, बाळासाहेबांनी स्वतः भुजबळ साहेबांकडे एक मीटिंग लावून या कर्मचाऱ्यांना घरं द्यावीत म्हणून आग्रह धरला होता. एवढं सगळं झालं. हे सगळं होताना मला असं वाटलं की आता एक शेवटच्या टप्प्यात आलंय, पूर्ण गव्हर्नमेंट कॉलनी मोकळी झालेली आहे. आता तरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोसायट्यांना भूखंड मिळेल. परंतु राजकारण करायचंय. राजकारण करताना अरे करा राजकारण. मी तर त्या मागच्या सभेतच सांगितलं होतं, 2015च्या बाळा सावंतच्या मृत्यूनंतर जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमध्ये येऊन माझ्या समवेत मी होतो तिथे घोषणा केली होती की सरकारी कर्मचाऱ्यांना आम्ही इथेच घरं देऊ. आणि त्यांनी तशी प्रयत्न पण सुरू केले. परंतु आता काय झालंय की त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत तुम्ही मी त्या मागच्या अधिवेशनात पण सांगितलं, मागच्या सरकारला पण सांगितलं, हे श्रेय तुम्ही घ्या. तुम्ही त्यांचा कायदा पास करा, तुम्ही त्यांची सगळे मागण्या मान्य करा, तुम्ही त्यांना भूखंड द्या, भूमिपूजन तुमच्या हस्ते करा.
आम्ही तुमच्या स्वागताला उभे राहू, परंतु निर्णय तर घ्या. आज हा विषय मी लक्षवेधी लावलेली आहे, ती लक्षवेधी आता लागायची आहे. लगेच काल एक बैठकीची नोटीस काढली गेली. बैठकीच्या नोटीसमध्ये काय की ह्या कॉलनीच्या डेव्हलपमेंटसाठी एक समिती आयोजित केली गेली. या समितीमध्ये आपले सगळे अधिकारी तर घेतलेत, परंतु घेतलंय कोणाला? ज्यांचा काही संबंध नाही, ज्यांनी कधी या कॉलनीच्या संदर्भात आवाज उचललेला नाही, ज्यांना कॉलनी काय आहे माहीत नाही, असे सगळे लोक त्याच्यामध्ये घेतले. आणि घेतले कोण? स्थानिक आमदार घ्यायला पाहिजे. मी या कॉलनीसाठी कित्येक वर्ष लढतोय, किमान मला बोलवलं पाहिजे. याच्यामध्ये घेतले कोण? सुहास आडिवरेकर, हा बिचारा कार्यकर्ता आहे पहिल्यापासून, त्याला घेण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. किरण पावसकर, काय संबंध? ज्याला कॉलनी कुठे आहे ती माहित नाही, कॉलनीची बाउंड्री माहित नाही. झिशान सिद्दीकी माजी आमदार, आणि महेश पारकर ज्याचा काही संबंध नाही, तो 3 वॉर्ड सोडून नगरसेवक आहे. स्थानिक आमदार नाही, स्थानिक नगरसेवक नाही, मी नाही. अरे माझ्या कॉलनी, मी जिथे राहतो तिथेच ती कॉलनी आहे ना. मला काही क्रेडिट देण्यासाठी बोलवू नका, पण किमान माझं इतकं वर्षाचं ते योगदान आहे त्याचा तर विचार करा. कमीत कमी बोलवा तर की काय करायला पाहिजे. मी त्या कमिटीचा अध्यक्ष होतो. परंतु इथे राजकारण करून अशा पद्धतीने आपण तिथून फक्त भाषण करायचं की आम्ही विकास करतोय, आणि प्रत्यक्षात मात्र जुगार काढताना, प्रत्यक्षात मात्र कृती करताना पक्षीय राजकारण करतोय. मग ह्याला आमचा विरोध आहे. पोलिसांची घरं असतील, सरकारी कर्मचाऱ्यांची घरं असतील, म्युनिसिपल महानगर कर्मचाऱ्यांची घरं असतील, मराठी माणूस जर आपल्याला मुंबईत ठेवायचा आहे तर ह्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्याला स्थान जर मिळालं. आज 1 लाख म्युनिसिपल कर्मचारी आहेत. म्युनिसिपल कॉलनी नाही आहेत का आपल्याकडे मुंबईमध्ये? जर सगळ्या म्युनिसिपल कॉलनी आज तुम्हाला माहिती आहे पडायला आल्यात, तुम्ही पण बघताय, मी पण बघतोय, कधीही पडू शकतात. त्याची पॉलिसी बनते, कित्येक वर्ष त्याची पॉलिसी बनते. त्या डेव्हलपमेंटमध्ये मी मागे पोलिसांच्या डेव्हलपमेंटचा आराखडा दिला होता, म्युनिसिपल कर्मचाऱ्यांच्या डेव्हलपमेंटचा आराखडा दिला होता. त्या लोकांना तिथे ठेवून बाकीचा करा ना विकास. त्यांना बाहेर काढायचं आणि प्रायव्हेट बिल्डरला आतमध्ये घुसवायचं. विकास कसा होईल? आणि मी ह्या इकडे कोणी काय केलं याच्यापेक्षा जर खरोखर मराठी माणसाबद्दल काय करायचं असेल, ही जर लाख माणसं जर आतमध्ये राहिली, मराठी माणसं, पोलीस जर मुंबईतल्या मुंबईत राहिले. आज पोलीस राहतात कुठे? कल्याण, डोंबिवली, नवीन मुंबई. सरकारचं काम करतायत, 35-35 वर्ष सरकारी नोकर म्हणून काम करतायत, आणि रिटायर झाल्याच्या नंतर मुंबईच्या बाहेर जात आहेत. आणि मुंबईत जो 15 वर्षापूर्वी येऊन झोपडपट्टीमध्ये राहतो, झोपडी बांधतो, त्याला SRAच्या माध्यमातून तिथल्या तिथे घर मिळतं. आता जे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचं जे डिमॉलिशन झालेलं आहे किंवा पूर्ण ती कॉलनी तोडली आहे, तिथे SRA वाले तिथेच राहणार आहेत, पण सरकारी कर्मचारी बाहेर जाणार आहेत. मग याच्यासाठी आवाज उचलतो, त्याला त्या समितीत पण घेत नाहीयेत. हे राजकारण आहे. आता हे राजकारण जर करायचं असेल तर मग शेवटी राजकारणच आपल्याला करावं लागेल. मग प्रवीण, तुमच्या माझ्यासारखा जो कार्यकर्ता झटकत असतो ना, दिवस रात्र मरत असतो ना, त्याला ह्या अशा राजकारणाच्या पायदुळी तुडवल्यामुळे आज तुम्ही पुनर्विकासचं केवढं मोठं धनुष्य उचलताय, पण तुम्ही ते भ्रष्टाचारी लोक जर फाईलचा रेट नाही अडवला तर तुमच्या कामाला काही किंमत नाही, तुमच्या कामाला कोण विचारणार पण नाही. हे मी अगदी छाती ठोकपणे सांगतो.